नमस्कार मित्रांनो, मला काम करत असताना स्मरण यावं अशी इच्छा व्यक्त करणारी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी. उषाताई नाडकर्णी यांनी गेली 50 वर्षाहून अधिक काळ मराठी व हिंदी सृष्टी गाजवली आणि आताही त्या तितक्याच उत्साहाने सिनेविश्व गाजवत आहेत. उषा यांना बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती आणि म्हणून त्यांनी लहान वयातच अभिनय क्षेत्र निवडला. पुढे लग्न झाले आणि एक मुलगा देखील झाला, परंतु त्यानंतर त्यांचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. घरच्यांनी आणि नवऱ्याची साथ अचानकपणे सुटली, तरीही त्या खचून न जाता तितक्याच जोमाने काम करत राहिल्या. नवऱ्याने या क्षेत्रात कधीच साथ दिली नाही. त्यांच्या पतीचे नाव रवींद्र नाडकर्णी असे आहे. त्यांच्याशी उषा यांनी 1972 लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काहीच वर्षात ते विभक्त झाले. परंतु विभक्त झाले तेव्हा देवाने त्यांच्या पदरात एक गोंडस बाळ दिलं होतं. त्या मुलाला सोडून न जाता त्याच्यासोबत त्या राहिल्या. कामानिमित्त त्यांना कधी एक महिना बाहेर राहावं लागायचं आणि याच कारणामुळे त्यांनी आपला मुलगा त्यांच्या आईकडे नेऊन ठेवला. पुढे हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार हे त्यांना देखील माहीत नव्हते. तोच मुलगा आज वेगळा राहत असून अभिनेत्री उषा नाडकर्णी आपल्या घरी एकट्याने आयुष्य जगत आहेत. उषा नाडकर्णी या चित्रपटात कठोर दिसत असल्या तरीही खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचं मन हे खूपच कोमल आहे. तर तुम्हाला अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या सगळ्या भूमिका आवडतात का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मराठी मनोरंजन टीव्हीला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. धन्यवाद.